संबंध क्रूरता त्याच्यामध्ये होती. म्हणून हा आपल्याला एक सगळ्याचा एक समग्र विचार केला पाहिजे की आपली वाट कुठली, आपल्याला ह्या वाटेने जायचं का त्या वाटेने. आज जी समृद्धीची वाट अमेरिका आणि तत्सम लोक आपल्याच्या पुढे ठेवत आहेत तिचा उपयोग नाही, कारण ती त्या एका महान खड्ड्यात जाणारी ती वाट आहे. असा जर एनर्जी आपण जर कन्झम्पशन केलं तर. आत्ता आपण ज्या अमेरिकेबद्दल बोललात त्याच विषयावर मधल्या काळात आपण एक पुस्तक लिहिलं आणि ही वेगळीच अमेरिका अवचटांनी आपल्याला दाखवली की ती कष्टकऱ्यांची आहे, ती निग्रोंची आहे. अमेरिकेतलं दारिद्र्य काय आहे, नाहीतर सहसा अमेरिकेतले चकचकीत रस्ते, टोलेजंग इमारती याबद्दल आपण वर्णन ऐकतो. पण ही एक वेगळी अमेरिका दाखवली. आपण अमेरिकेकडं त्यावेळेला काय पद्धतीने पाहिलं आणि किती दिवस तुम्हाला लागले हे सगळं बघायला? नाही, आधी मी वाचत होतो, आणखीन या तऱ्हेचा आवाज उठतच असतो. एक शेक्सपियरचं वाक्य आहे, बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून देर इज अ क्राईम. म्हणजे कुठे फार संपत्ती दिसली की समजावं की त्याच्या बुडाशी एक काहीतरी गुन्हा आहे. तसं ह्या संपन्न देश जे आहेत ना, आता इंग्लंड किंवा हे जे सगळे युरोपियन देश आहेत त्यांनी ह्या आपल्यासारख्या भारतासारख्या अनेक देशांवर वसाहती केल्या, तिथल्या संबंध संपत्तीची लुटमार केली. आणि अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने सुद्धा त्यांचं संबंध कामं करण्यासाठी आफ्रिकेतनं पकडून आणले. त्या बोटीच्या बोटी भरून अमेरिकेकडे आल्या, त्याच्यातले निम्मे लोक त्या बोटीवरच मेलेत, अशी परिस्थिती आहे. आणि जे आले त्यांना त्याने कामावर ठेवलं, त्यांच्या त्या पुरुष आणि बायका वेगळ्या काढल्या, यांच्यातनं मुलं होतील, त्यांचे संसार निर्माण होतील, त्यांचे कुटुंब निर्माण होईल आणि मग त्यांच्यात असंतोष निर्माण होईल, त्यांचे संघटन होईल, म्हणून ते नकोच. म्हणून एखादं मूल झालं रे झालं की त्या मुलाला दुसरीकडे हलवायचं, बायकोला दुसरीकडे हलवायचं, असं संबंध प्रकार केले. म्हणून अमेरिकेचं कौतुक ज्यांना आहे त्यांना असू देत आणि काही कौतुकाच्या बाबी असतील, परंतु अमेरिकेची संपत्ती कशावर उभी आहे तर ह्या पापावर उभी आहे असं मला वाटतं. म्हणून ह्या सगळ्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मेक्सिकन मजूर, मेक्सिको आपल्यासारखाच गरीब देश, तिकडनं मजूर तिथे असे येतात आणि ते इल्लिगली येतात, म्हणजे बेकायदेशीरपणे कसे येतात तर ते अगदी त्या ट्रक्सच्या आपल्या कारच्या डिकीमध्ये बसून असे दडपून येतात, किंवा ते जे आपलं मिक्सर असतो ना तो सिमेंटचा त्याच्या त्या टाक्यामधनं भरून येतात, की इतकं संबंध भीषण संबंध ते आहे. आणि तिथे आल्यावर चोरून राहतात. मी त्यांची घरं पाहिली होती. म्हणजे आम्ही जेव्हा त्या कॅलिफोर्नियातले जी संपन्न भागात फिरत होतो तर त्यावेळेला आम्हाला पाहिलं की पळापळ व्हायची नुसती, की कोणतरी आले आणि ते आपल्याला पकडणार असं. मग त्यांना असं काही आम्ही जरा थोडासा आधार दिला, सांगितलं समजावून. तर त्या असे जी टेकडीचा असा जो उतार, छोटीशी अशा खोंगळी म्हणतात अशा, त्याच्यात भोकं पाडलेली अशी, आणि ती भोकं आतमध्ये खूप अशा छोट्या छोट्या गुहा अशा, वरनं दिसणारच नाही, वरनं काहीतरी एक असा पुठ्ठा तो टी व्हीचा आपलं बॉक्स असतं ना फ्लॅट केलेलं तसं, किंवा काहीतरी टाकलेलं, आणि आतमध्ये अशी संबंध इकडे तिकडे असं संबंध, असे लोक राहतात. इतके लोक म्हणजे उंदरच बिळातली किंवा प्राणी कुठले तरी असेच संबंध राहतात. त्यामुळे अमेरिकेचं हे स्वरूप आपल्याला माहिती आहे का? अमेरिकेतले जे ब्लॅक लोक आहेत त्यांचा किती छळ करावा त्यांनी. त्यांना त्या मिसिसिपी बर्निंग नावाचा मध्ये सिनेमा आला होता, काय ते संबंध विलक्षण आहे ते सगळं. तिथले जे संबंध व्हाईट गोरे लोक आहेत ते असे ते टोप्या चढवतात आणि ते असे डोळे त्याला असे फक्त गॅप ठेवतात, क्रूस जाळायचा रात्री कुठंतरी, त्याच्या भोवती असं फेऱ्या मारायच्या आणि मग ब्लॅक लोकांची घरं पेटवत नाही सवायचं. त्याला कू क्लक्स क्लॅन असं म्हणतात, के. त्या के.ची दहशत अजूनही आहे, तिथे आहे. म्हणून हा कितीही त्यांच्यापैकी आता अध्यक्ष झाला तरी प्रत्यक्ष परिस्थिती खेड्यापाड्यातली काय तर हीच आहे. म्हणून मला त्या अमेरिकेवर लिहावंसं वाटलं म्हणून मी ते लिहिलं. यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा हा व्यसनमुक्तीकडे जाणार आहे आणि व्यसनमुक्तीवर डॉक्टर मिलिंद पोद्दार आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. पण त्याआधी ती एक जी प्रार्थना आहे व्यसनमुक्तीतल्या केंद्रात म्हटली जाते, ज्या मराठी प्रार्थनेचा हिंदी अनुवाद तुम्ही केलेला आहे, ती प्रार्थना आधी आपण. ताहूँ मुमकिन है जो करने की दे ताकत रे, कर क्या सकता नामुमकिन क्या, कैसे सुलझे उलझन रे,
फर्क मुझे जो नहीं समझता, कर दे मुझे सयाना रे, कर दे मुझे सयाना रे. इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करता करताच मागील 25 वर्षांपासून डॉक्टर अवचट आणि त्यांच्या मिसेस सुनंदाताई अवचट यांनी 25 वर्षापूर्वी मुक्तांगण नावाची एक संस्था पुण्यामध्ये स्थापन केली आणि मागच्या 25 वर्षापासून अविरतपणे व्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये एक पथदर्शक काम ही संस्था करते आहे. सध्या 5 राज्यांसाठी रिसोर्स ट्रेनिंग सेंटर या संस्थेतर्फे चालवलं जातं. म्हणजे या 5 राज्यांमध्ये जी काही बाकीची व्यसनमुक्ती केंद्र चालतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग आणि रिसोर्स सेंटर म्हणून मुक्तांगण काम करत आहे. आणि त्यामध्ये त्यांनी आत्ताची कविता प्रार्थना म्हणली ही व्यसनमुक्त होणाऱ्या, त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मित्रांसाठी आम्ही ती म्हणतो, आम्ही इथल्या सेंटरमध्येही प्रार्थना म्हणतो. आणि मला तर असं वाटतं की हे फक्त व्यसनमुक्त मित्रांसाठीची नाही तर प्रत्येक जगणाऱ्या माणसासाठी आनंदानं कसं जगावं हे सांगणारी अशी प्रार्थना आहे. मला सरांना असं विचारायचं आहे की 25 वर्षापूर्वी साधारणतः म्हणजे 85-86च्या काळामध्ये व्यसनाकडं फारसं चांगल्या दृष्टीनं पाहिलं जात नव्हतं. त्यावेळेस गर्द या अंमली पदार्थाचा प्रश्न नुकताच भेडसावू लागला होता. आणि त्या काळामध्ये आपल्याला असं का वाटलं की या प्रश्नाकडं आपण वळावं आणि त्यासाठी काय करावं? आमच्या मित्राचा मुलगा त्या व्यसनात सापडला आणि तो कोल्हापूरला होता आणि त्या इंजिनिअरिंगला होता आणि तिकडे त्याला ते व्यसन लागलं. त्याचे आईवडील, ते सगळे उद्ध्वस्त झालेलं कुटुंब. आणि मग त्या मुलाला सुनंदानी म्हणजे माझ्या पत्नीने त्याच्या घरीच त्याला उपचार सुरू केले. आणि मग त्याच्यातनं तो 2 दिवस त्याला खूप त्रास झाला आणि नंतर मग तो त्याच्यातनं बाहेर आला. मग तो बाहेर जर घराबाहेर त्याला सोडलं तर तो त्या परत ड्रगकडे जाईल म्हणून मग मी त्याला घेऊन जायला लागलो, फिरायला जायला लागलो. आणि मग मला जेव्हा त्याच्याकडनं जे कळलं की कसं आहे व्यसन आणि ते कोण कोण आहे, ते सर्व समाजाला व्यापलेलं व्यसन आहे असं लक्षात आलं. मग मी त्याच्यावर लिहायचं ठरवलं. मग पुणे आणि मुंबई या 2 शहरांमध्ये जास्त मी काम केलं. मुंबईत आनंद नाडकर्णी नुकताच MD झाला होता, आणखीन त्या KM हॉस्पिटलमध्ये काम करत होता. मग त्याच्या सगळ्या पेशंटकडे त्याच्या घरोघर असं गेलो. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला हजर राहिलो पुण्यामध्ये. असं करून मग मी एक लेखमाला लिहिली. तर ती लेखमाला वाचून आमच्याकडे लोक यायला लागले की आमचा पण मुलगा असाच दिसतोय, तुम्ही बघा त्याचं. मग ज्याला खरोखरीच व्यसन आहे असं ज्यांना आढळलं त्यांना आम्ही ससून हॉस्पिटलला पाठवायला लागलो. तर ससूनवाल्याने 1-2 दिवसात कळवलं की आमच्याकडं नका पाठवू, आमचं काम नाही आहे. त्यावेळेला विड्रॉल सिम्पटमना ते कदाचित घाबरले असावेत. मग यांना ठेवायचं कुठे? तेवढ्यात पु ल देशपांडेने आम्हाला बोलवून घेतलं आणि ह्या मुलांसाठी काहीतरी करा, तुम्हाला पैशाला कमी पडू देणार नाही. पु ल हे आम्हा दोघांचे मानलेले आईवडीलच होते आणि आमच्या घराजवळ राहायचे, आम्ही नेहमीच जायचो. तर मग सुनंदा असं म्हणाले की आपण त्यांच्यासाठी केंद्र काढूयात. तेव्हा मला धक्काच बसला, कारण केंद्र काढायचं म्हटल्यावर आपण कुठे केंद्र अशी पाहिलेली आहेत, कुठं त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. तेव्हा ती म्हणाली की आपण पेशंटकडनं शिकू. म्हणून आमचं पेशंटकडनं शिकणं तेव्हापासून जे सुरू झालं आहे ते आजपर्यंत सुरू झालं आहे. आणि ती म्हणाली की निदान त्यांना ठेवायला तरी जागा होईल, बाकीचं बघू आपण काय होतं ते. असं आम्ही पेशंटकडनं शिकत पुढे वाटचाल झाली. मग जे बरे झाले त्यांनाच आम्ही मदतीला घेतलं की तुला आता काही काम नाहीच आहे ना, चल मग तू आमच्याबरोबर काम कर. आणि मग आजसुद्धा आमचा 60 स्टाफ मेंबर्स आहेत आमच्याकडे. त्याच्यापैकी 52 स्टाफ मेंबर हे तिथेच बरे झालेले आमचे एक्स पेशंट्स आहेत. त्यामुळे हे मुक्तांगण ही पेशंटनीच चालवलेली, पेशंटसाठी चालवलेली अशी संस्था आहे. आम्ही त्याच्यात काही सामील झालेलो आहोत ज्यांना व्यसनाची बॅकग्राऊंड नाही, एवढंच. आम्हाला व्यसनं वेगळी आहेत. समाजामध्ये गर्दपासून दारूपर्यंत अनेक व्यसनं आणि त्यानं ग्रस्त असलेले लाखो लोक, त्याच्यामुळं उद्ध्वस्त झालेले लाखो परिवार आपण पाहतो. पण हे आणि आमचं शास्त्र म्हणजे मी मनोविकार शास्त्र आहे, तर आमचं शास्त्र असं म्हणतं की हा एक मानसिक आजार आहे, व्यसनी असणं हा एक मानसिक आजार आहे. आणि दुसरीकडं असं बघतो आपण की दारूसारख्या व्यसनाला एकीकडं प्रतिष्ठा आहे, लोकमान्यता आहे
आणि तसं बघितलं तर असं म्हणायला पण हरकत नाही की राजमान्यता पण आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळं एकंदरीत समाज या प्रश्नाकडं किंवा या व्यसनाच्या समस्येकडे आजार म्हणून पाहायला अजूनही तयार नाही आहे. म्हणजे अगदी तो रसातळाला पोचायला लागला व्यक्ती तरीसुद्धा त्याच्याकडे आजार या संकल्पनेतून पाहिलं जात नाही, त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. तर या मानसिकतेबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, आता समाजामध्ये असा माहोल आहे ना की जिथे ठिकठिकाणी दारूची दुकानं आहेत, बऱ्याचशा हॉटेलांमध्ये दारू सर्व केली जाते, कुठेही मिळू शकते त्याची उपलब्धता. परत सरकार आता आणखीन धान्यापासूनही बनवा, याच्यापासूनही बनवा असं संबंध चाललेलं आहे. ते द्राक्षवाल्यांची लॉबी पण आता ती वायनरीमध्ये जास्त शिरते आहे. त्यामुळे दारू हीच प्रचंड ज्या वेळेला उपलब्ध असेल त्यावेळेला माणसं दारूकडे वळणं हे सुद्धा एक साहजिक आहे. दारूला एक असं ग्लॅमर आलेलं आहे. म्हणजे जर समजा कॉलेजमध्ये असेल तर एखादा ग्रुप असतो, आणखीन तो म्हणतो की चला या शनिवारी हम जाएंगे, सिंहगड पर जाएंगे, उधर पिएंगे वगैरे असं काहीतरी. मग एखाद्या मुलाला असं वाटलं की यांच्यामध्ये आपण सामील व्हावं तर त्याला प्यावी लागते. एखादा मुलगा जर पित नसेल तर मग ती मुलं म्हणतात जा जा ते आपलं आईच्याकडं जा, असं ते म्हणतात. म्हणून हा सगळा जो काही खेटाळणी होते किंवा दारू न पिणारा बावळट हे समजला जातो. त्यामुळे ही तरुणपणात ही दारूची चव घेतली जाते आणि त्याच्यातनं काही लोकांना त्याची आवड निर्माण होते. मग ज्यांना आवड निर्माण होते ते आणखीन काही वर्ष पित राहतात आणि त्यांचा जीवनातला दारू हा एक भाग होऊन जातो. आणि त्याच्यानंतर अशी अवस्था येते की दारू जर नाही घेतली तर चालत नाही, शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, अशी संबंध परिस्थिती, त्याला आपण व्यसनी म्हणतो. त्यामुळे हा आजार आहे, हा कसला आजार आहे तर हा एक दारूविषयी वाटणारं तीव्र आकर्षणाचा आजार आहे. म्हणजे हा ऑब्सेशन ज्याला म्हणतात की एखाद्या गोष्टीविषयी ऑब्सेस होणं, की ती मिळण्यासाठी वाटेल ते करायची तयारी. म्हणजे आपल्याला जर समजा कोणाला काय एखादी पदार्थ आवडत असेल तर तो मिळाला नाही तर तो काही वाटेल ते करायला तो तयार होत नाही, तो काही चोरी करणार नाही. पण दारू किंवा ड्रगवाला चोरी नक्की करेल, त्याला जर समजा त्यावेळेला पैसे नसतील, कोणाला फसवून पैसे काढेल, किंवा आई आजारी आहे किंवा मैतीला पैसे नाहीत, अमुक नाही, तऱ्हेचे संबंध बहाणे करून तो पैसे मागतो आणि पैसे काढतो आणि दारू प्यायला जातो. त्यामुळे हा जे संबंध शेवटच्या अवस्थेला किंवा त्याच्या पूर्वीच्या थोड्याशा अवस्थेमध्ये हा माणूस आजारीचा आहे असं समजावं. की तो काही असं त्याचे दुर्गुण म्हणून तो पित नाही. म्हणजे जसं एखादा माणूस दारू पिऊन मारामारी करतो, दारू पिऊन अपघात करतो, त्याला आपण दोष देऊ शकतो की तू दारू प्यालीस म्हणून हा अपघात झाला. पण तसं त्याला देता येत नाही आपल्याला. तो हतबल आहे त्याच्यापुढे. तो रोज सकाळी दारू उतरल्यावर ठरवत असतो की आज घ्यायची नाही, तरी पण ती वेळ होईल तसं शरीर ओढायला लागतं आणि तो शेवटी पिऊन बसतो, अशी परिस्थिती. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते कंपल्शन झालेलं असतं. म्हणून यांच्याकडे बघायची दृष्टी आपली वेगळी असली पाहिजे की त्यांनी तो एक चांगला माणूस आहे, तो परत दारू सोडून चांगलं जीवन जगू शकतो. इतकी वर्ष वाया गेलेली असली तरी पुढची निदान आपण काही त्याला वर्षात त्याला मिळू शकतात, याच्यासाठी मदत आपण करू शकतो, हे आपल्याला करता येतं. म्हणून तो आता लोक आमच्याकडे येतात. आता जवळपास आम्ही पहिल्यांदा 30 लोक ठेवायचो, आता 60 झाले, मग 60चे 100 झाले, आता 150 पेशंट आम्ही एका वेळेला ठेवतो. आणि ती तरी 4-4 महिने वेटिंग लिस्ट आमच्याकडे असते. म्हणजे हा लोकांमधला अवेअरनेस वाढल्याचंही चिन्ह आहेच की नाही, की हा दारुडा आहे ना, मग ह्याच्याविषयी आपण याला चला मुक्तांगणमध्ये ठेवू, असं लोक म्हणायला लागलेले आहेत. त्यामुळे लोकांना जसे दारूतनं बरे झालेले लोक दिसायला लागतील की अरे हा तिथे होता आणि आता सुधारला बरं का, आणि आता इतकं वर्ष चांगला आहे, तसे लोक त्याच्याकडे वळतील. म्हणून आपल्या दृष्टीने काय काम तर या पेशंटला मदत करणं, चांगलं व्हायला मदत करणं, आणि तो जर चांगला झाला तर त्याचं चांगलं असणंच त्याचा प्रचार करणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला प्रेक्षकांना थोडीशी एक विनंती करायची आहे की तुमच्याकडे एक कागद दिला गेला आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कृपया बाजूच्या कार्यकर्त्यांकडे सोपवा, म्हणजे ते आपल्या स्टेजपर्यंत पोचतील. 25 वर्षापूर्वी जेव्हा सुनंदाताई यांनी आपण मुक्तांगण सुरू केलं, आता मागच्या 25 वर्षापासून एक पद्धती आपण या व्यसनमुक्तीसाठी आपण राबवत आहोत. आणि आता आम्हीसुद्धा आमच्यासारखे नवीन या क्षेत्रात आहे लोक ती पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या आपल्या व्यसनी मित्रांना काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्या उपचार पद्धतीविषयी एक थोडक्यात थोडंसं सांगावं मला असं. म्हणजे आम्ही कुठलंही औषध देऊन त्याला परस्पर बरं करणं ह्या पद्धतीवर आमचा विश्वास नाही. म्हणजे दारूविषयी काही औषधं आहेत अशी की जी घेतली की दारूविषयीची घृणा निर्माण होते, त्याला एकदम असं उलटी येईल असं वाटतं आणि त्यामुळे तो दारू पित नाही,
अशी काय औषधं आहेत. पण ती कसं आहे ना की ते द्यायचं असेल तर आधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. ते औषध दिल्यावर त्याला जास्त रिॲक्शन म्हणजे त्याच्यावर दारू प्यायला देतात आणि ते दारू आणि त्या औषधाचा संयोग आला की एक विषारी पदार्थ तयार होतो, त्याला त्रास होतो. तो त्रास जर मर्यादेपेक्षा जास्त वाढला तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये लगेच उपचार करता येतात. म्हणून ते हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्याच्यासाठी तो तयार पाहिजे, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला पाहिजे. नंतर त्यासाठी शरीर सगळं नॉर्मल पाहिजे, त्याचे सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या पाहिजेत, तर ते पुढचं आहे. तर असं करण्यापेक्षा सरळ त्याला ॲडमिट करू आणि आम्ही त्याला तयार करतो ना, असं आम्ही म्हणतो. म्हणून हे जे औषधोपचार हे परस्पर करणं हे आम्ही कधी करत नाही. आम्ही त्याला ॲडमिट करतो, त्याच्याशी मैत्री करतो, त्याला कधी तू दारू सोड असं सांगत नाही, पण दारू सोडायची असेल तर काय करता येईल हे आम्ही सांगतो. त्याला त्याच्या जीवनातले प्रश्न विचारतो, काय काय ते प्रश्न सांगायला तो उत्सुक असतो. कोणाची नोकरी गेलेली असते, कोणाची बायको सोडून गेलेली असते, कोणाच्या कोर्ट केसेस चालू असतात. असंच त्या प्रश्नातून त्याला वाट दिसत नसते, तिथे आम्ही त्याला विचार करायला मदत करतो. आणि मग तो हळूहळू अशा निष्कर्षाला स्वतःच येतो की हे जर करायचं असेल तर आपल्याला दारूपासून दूर राहायला पाहिजे. आता तिथे आमच्या तिथे अनेक लोक जे सिनियर लोक आहेत ते आपापले दारू कशी सोडली त्याचे अनुभव सांगतात, दारूमध्ये असताना काय काय केलं ते सांगतात. आणि हे सांगताना पहिल्यांदा तो असं म्हणत असतो की मी काय दारुडा नाही, माझी काय बायको सोडून गेलेली नाही किंवा माझी काय नोकरी गेलेली नाही, याची नोकरी गेलेली आहे, मी दारुडा नाही आहे. पण एक आठवड्यानंतर किंवा 1.5 आठवड्यानंतर ती चक्र बदलतं आणि मग तो विचार करायला लागतो की माझी बायको अनेकदा माहेरी जाऊन राहिलेली आहे किंवा नोकरीला आपल्याला मेमो मिळालेले आहेत, ती कधी जाऊ शकते. आणि मग तो एक दिवशी असा उभा राहतो की मला पण काहीतरी बोलायचं आणि ती त्याचे बरं होण्याची सुरुवात असते. तेव्हा जे संबंध मनातलं जे काही सत्य घडलेलं असेल ते स्वतःच्या अपमानाचे प्रसंग, स्वतःच्या चुका केल्या त्याचे प्रसंग जेव्हा माणूस सांगतो ना तेव्हा माणूस शुद्धच होतो असं म्हणता येईल. म्हणून जेव्हा तो हे व्यसन सोडायचं जेव्हा ठरवतो तेव्हा मग आम्ही त्याला व्यसन सोडण्याची पथ्य सांगतो, व्यसन सोडण्याच्या युक्त्या सांगतो, इतरांचे अनुभव त्याच्यासमोर ठेवतो आणि मग त्याच्यातनं तो घरी जातो. तरी काहींची चूक परत होऊ शकते, मग तो परत आमच्याकडे येतो, स्वतःहून येतो. पहिल्या वेळेला सक्तीने आणावं लागतं, दुसऱ्या वेळेला स्वतःहून येतो. मग त्याला सांगतो की ह्या वेळेला कसा कसा गेला सांग, मग ह्या वेळेला आपण त्याच्यावर भर देऊ आणि मग त्याच्यावर आम्ही भर देतो. वडिलांचं भांडण झालं, आता आमच्याकडे नेहमीचं हे असं आहे की आईवडिलांची भांडण, बायकोशी भांडण की चालले प्यायला, अशी बरीचशी लोकांचे परत व्यसनाकडे वळण्याचीही असते. मग आम्ही घरातलं टिपिकल भांडण लिहून ठेवायला सांगतो की लिहून काढावं आणि मग आम्ही त्याला दाखवून देतो की ह्या वडील असं म्हणाला तर तू ज्या असं म्हणालास त्याच्याऐवजी अमुक म्हणून बघ, त्याच्याऐवजी तमुक म्हणून बघ आणि त्याचा फायदा होतो लोकांना. म्हणून त्याच्या जीवनात खोल वर उतरून आपण जर समजा त्याला मदत करू शकलो तर त्याला एक ती मदत हवी असते आणि तिथे आपण कमी पडता कामा नये. आपल्याकडे काउन्सिलर वगैरे असतात ना, ते आपला मंत्र जसे म्हणतात ना भटजी, तसे आपलं काउन्सिलिंग करतात. असं नाही बरे होत माणसं. त्याला मनापासून जिव्हाळा असावा लागतो पेशंटविषयी, तो चांगला होऊ शकतो याच्याविषयी विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास त्याला आपल्या डोळ्यातनं त्याला दिसत असतो आणि म्हणून मगच तो त्याचा स्वीकार करत असतो. म्हणून आमची सुनंदा होती तर तिला तर असं होतं की खूप असे व्हायलंट झालेले 4-5-6 लोकांनी पकडून आणलेला पेशंट असा दवाखान्यात आणायचे आणि ती म्हणायची कोण पेशंट आहे हे ना, याला बसू द्या मागे, बाकीचे तुम्ही बाहेर जाऊन बसा. ती म्हणायची अहो तो व्हायलंट आहे. ते म्हणायचे असू द्यात, त्याला बसू द्यात, तुम्ही जा बाहेर. आणि मग 5 मिनिटांनी ती खूण करायची बाहेरच्यांना की हा ॲडमिट व्हायला तयार आहे, उद्या त्याला घेऊन जा. 5 मिनिटात काय जादू झाली. ती काही जादूटोणा नाही किंवा मेस्मरिझम नव्हे का काही नव्हे, परंतु हा जो एक स्वीकार असतो की तू चांगला माणूस आहेस आणि तू बरा होऊ शकतोस आणि ते डोळ्यातनं दिसत असतं, आपल्या आवाजातनं, आपल्या बोलण्याच्या पद्धतीमधनं ते कदाचित त्याला कुठेतरी पोचलं असणार ना त्याचं. आणि म्हणून ह्या बाईंनी त्या सगळ्या लोकांना बाहेर पाठवलं. इतकं तिच्यामध्ये धैर्य आहे याचासुद्धा परिणाम झाला असेलच की नाही. म्हणून तिचं वागणं जगणं असं होतं की त्याचा पेशंट तिचा आई म्हणून स्वीकार करायची. म्हणून असे आमच्या एका सभेमध्ये पुलं होते सगळे, तर मग आमचे एक पेशंटचे सासरे म्हणाले पुलं पद्मश्री आहेत आणि त्याने आमच्या मॅडमना पण पद्मश्री मिळवून द्यावी असं मी विनंती करतो. तर पुलं म्हणाले की अरे ज्या बाईला हजारो लोकांनी आई समजलं आहे तिला आणखीन कुठली पदवी देत आहे तुम्ही.
याच्या इतकी सर्वश्रेष्ठ पदवी आहे काय असं ते म्हणायचे. म्हणून हे जे सगळं काम करावं लागतं ना, ते आईच्या मायेने, मित्रत्वाच्या नात्याने, असं सगळं ते असतं. आणि ते खरं खुरं असावं लागतं. ते केवळ आपण माझी नोकरी आहे आणि त्या 4 पेशंट उरकतो आणि मग मी लगेच जातो पिक्चरला, असं नाही चालत. आमच्याकडे जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला एक असा MSW झालेला मोठी सर्टिफिकेटचा गठ्ठा घेऊन आला होता. मग मी त्याला म्हटलं की ते सर्टिफिकेट जाऊ दे रे, त्या रस्त्यावर कोणीतरी एक असा माणूस पडलेला आहे, मी आता येताना बघितला आहे, दारुडा. त्याला पटवून इथे आण, नोकरी झाली तुझी, समज. तो आला नाही परत. मला आश्चर्य वाटलं. मी असतो तर मी प्रयत्न केला असता. मग नसतं जमलं तरी येऊन सांगितलं असतं की मला नाही जमलं, तुम्ही सांगा मला, मग कसं करू. हे का नाही करत लोक? स्वतःला पणाला का नाही लावत? तो दारुडा जिथे आहे तिथे जाऊन का बसू शकत नाही? हा कुठला आला आहे? ही आईट कुठली आली? हा पोशाखीपणा कुठला आला आहे? मग त्यांना नाही हे आमचे पेशंट मित्र मानत. आज मला जे प्रेम मिळतं ते मी काय सांगू, इतकं प्रेम मिळतं की काय विचारतं सोय नाही. माझं जीवन पूर्वी एवढं होतं ते आता एवढं झालेलं आहे. प्रत्येक गावोगाव आमचे बरे झालेले पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्यांचे बायका, ते सगळे सुखात राहिलेले सगळे भेटायला येतात. तेव्हा काय आनंद होतो. ते कुठल्या त्या साहित्य अकादमीचं बक्षीस आणि काही त्याच्यापुढं काही नाही. एक घर त्याच्यातनं बाहेर आलं आणि त्या शांतपणे दिव्याखाली जेवण घेते आनंदाने, ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे माणसाला असतं. म्हणून हा अतिशय समाधान देणारा आहे. कित्येक वेळा ते परत व्यसनात जातात, दुःखही होतं. आणि हे सगळं पहा, सुखदुःखाचे दोघाचे आपण मानकरी जाऊ त्यांच्या बाबतीतले. मग त्यांच्यातले काही बरे होतात, त्यांची आम्ही लग्न लावून देतो. मुक्तांगणमध्ये असे पेशंटची कितीतरी लग्न झालेले, 5 वर्ष किंवा असे जरा दीर्घकाळ जो चांगला राहिला आहे त्याच्यासाठी नोकरी बघणं, त्याच्यासाठी मुलगी बघणं, हे आमचं कामच आहे. मग ती लग्न मुक्तांगणमध्ये लागतात. त्या ज्या मुलीला आम्ही त्या अनाथ आश्रमातनं किंवा कुठनं तरी आम्ही असं आणतो, तर ते मग त्यांना पूर्व याची कल्पना दिलेली असते, याच्या चारित्र्याची, याची सगळ्याची. आणि ज्या तयार होतात त्यांचं लग्न. मग आमचे काही काही पेशंट आहेत की जे फ्लॉरिस्ट आहेत, पूर्वीचे फुलाची सजावट करणारे, ते येऊन मग फुलाची संबंध सजावट करून जातात. कोणी काय आमचे भटजी जे मंत्र सांगणार आहेत ना, ते सुद्धा आमचं एक पेशंट आहे. एवढं पोट आहे त्याचं, हां, तोही पोट सावरत देतोय आमच्याकडे. हां, सगळं कुटुंबच आहे. लग्न लावतात. आमच्या इथे ते पुढं एकाला 2 पोरं झाली, त्याची बारशीसुद्धा आम्ही केली. त्याच्यासाठी पाळणे आम्ही, म्हणजे पाळणा म्हणतात ना, तो पाळणे रचलेत मी त्याच्यावर, असे सुद्धा झालेले आहेत. म्हणजे हे परदेशात नाही बरं का. परदेशात मी जेव्हा सांगतो ना, ते असे अनबिलिव्हेबल, म्हणजे ते म्हणतात विश्वास बसत नाही आमचा ते सगळं. कारण त्यांच्याकडं पेशंटची त्याच्या केबिन बाहेर त्यांनी ओळखसुद्धा द्यायची नाही, असे संकेत आहेत. आणि अशी ओळख दिली तर पेशंट कोर्टात जातात की यांनी माझी बदनामी केली म्हणून, अशी परिस्थिती. आणि इथे आम्ही घरी जातो, दारी जातो, त्याच्या घरातल्या पोराच्या वाढदिवसाला जातो, जावंच लागतं. अरे आपलं ते नातवंडच आहे ना, आणखीन कशाला पाहिजे आणखीन त्याचं हे. म्हणून हा सुखदुःखाच्यामध्ये सहभागी होणं हा म्हणजे याला काही हे जीवन मिळतं आपल्याला तिथे. म्हणजे मग आपलं जीवन फक्त आपलं राहत नाही. एक अशी पेशंटची आमच्या बायको, कोल्हापूरला मी गेलो होतो तर आमच्या मीटिंगमध्ये समोर आणली, तिच्या अंगावर संबंध वळ उठलेले, कुठं पट्टी लावलेली. म्हटलं काय? तर तो मारतोय म्हणे, सारं रोज धरून मारतोय. मग तो म्हटलं कुठे आहे? हाय कोपऱ्यावर उभा आहे. त्याला म्हणून बोलवलं, आला बुवा पठ्ठ्या. आणि मग त्याला मग म्हटलं की आता काही बोलायचं नाही, विचार करायचा नाही, उद्या माझ्याबरोबर चालायचं मुक्तांगणला. हे तो म्हणला. आला, बरा झाला आणि आता त्यांचं चांगलं चाललेलं आहे. पण तो जर आला नसता तर मी काय करू शकणार होतो? पण तो आला. हां, एक आमचा पेशंट आहे की जो असाच बायकोला प्रचंड मारहाण करायचा. आणि तो एकदा मी कराडला गेलो होतो आणि तिथून रिक्षाने जाणार होतो, तर माझा मित्र म्हणाला की आमचा कार्यकर्ता की तू त्या बाजूला बसा तुम्ही, तिकडं तो त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, यांनीच मारहाण केल्यामुळे ती ॲडमिट आहे. पण त्याला खूप पश्चाताप होतोय. त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, पण तुम्हाला बोलण्याची त्याची लायकी नाही असं त्याला वाटतंय. मी त्या बाजूला बसलो, त्यांनी नमस्कार केला, मी त्याला हात केला. मग मला तो भेटायला आल्यानंतर मी म्हटलं, मी कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा, बाबा जेवायला कधी येणार? मी म्हटलं तू वर्ष पूर्ण करशील ना दारूचं सोडल्याचं, तेव्हा मी येईन. त्यांनी केलं. आणि मग मला ते आमच्याकडे समारंभ असतो, 1 वर्ष पूर्ण केलं, 10 वर्ष, 20 वर्ष, त्याला मी मेडल देतो. तो मेडल घेताना म्हटलं बाबा लक्षात आहे ना? मी म्हटलं हो लक्षात आहे, येईन तुझ्याकडे. मग त्याच्याकडे गेलो, त्यांनी नातेवाईक जमवले, केवढं जेवण. हां,
म्हणजे हा जो भाग आहे ना, की माणसं बरी होऊ शकतात, आणखीन कितीतरी चांगलं जीवन जगू शकतात. राग येऊन ताटं भिरकावणारा आणि मारहाण करणारा असा तो माणूस होता. तर तो बरा होऊन 15-16 वर्ष आली. त्याची बायकोन तो भेटायला आले. मी म्हटलं काय घ्यायचा राग कसा काय? ती म्हणली राग आता राग शिल्लक नाही, आता मीच रागवते म्हणे त्याच्यावर. हां, इतकं संबंध गोड असतात नी पोरं, लहान मुलासारखी असतात हो. कारण मधल्या काळामध्ये त्यांची ती सगळी जी काही डेव्हलपमेंट आहे ती झालेलीच नसते ना. 10-15 वर्ष मधली जी गेलेलीच असतात. त्यामुळे ते दिसतात एका वयाचे आणि असतात एका वयाचे असे असतात. आणि त्यामुळे मला फार त्यांच्यामध्ये जगायला रमायला आवडतं. आणि ते इतकं प्रामाणिक ते त्यांचं जे जीवन सांगतात. आमच्या सभा ज्या असतात ना, त्या इतक्या खऱ्याखुऱ्या असतात ना, की बाहेरच्या सभा मला ऐकवतच नाहीत. हे इतकं खोटं इतकं पोशाखीपणा याच्या असते, त्याला काय गुच्छन त्याच्या असते, त्याला प्रत्येक म्हणणार की आपले आमदार साहेब अमुक तमके 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 असे सगळ्यांची नामावळ घेणार. हे काही नाही. मी असा व्यसनामध्ये होतो, असं माझ्या हातनं कृत्य झाली. कित्येक लोक तर असे की जे दारूला पैसे देत नाही म्हणून आईला असं आपटलं त्यांनी, तर डोकं इतकं आपटलं की ती बाई आंधळीच झाली. असं ते एकाच्या हाताचे काय वाटलं असेल त्याला. आता तो बरा झाला, आता केवढं दुःख आहे त्याला. ते एक माणसा एक मुंबईचा मुलगा आहे, त्यांनी त्याच्या आईचा खूनच केला पैसे देत नाही म्हणून. आता तो त्याच्यातनं सुटला कुठल्या तरी टेक्निकल ग्राउंडवर हायकोर्टातनं. आता तो आम्हाला पेशंट आमच्याकडं आणून घालतो, इतकं प्रचंड मोठं काम करतो. पण एकेकाळी आईचा खून झालेला आहे त्याच्या हातनं. असं कसं म्हणताय? पण चांगला माणूस आहे ना तो. मला ह्याच्यावरच एक थोडंसं विचारायचं वाटतं की आता आमच्याकडं पेशंट ज्यावेळेस येतात, म्हणजे हा आजार जरी म्हटला आपण त्यासाठी बरेच जण तयार होतो उपचारासाठी, पण हा थोडासा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे परत रुग्ण घसरतात आणि मग सगळेच जण त्या उपचारामध्ये कन्सिस्टन्सी नाही ठेवू शकत, किंवा काही वेळेस उपचार करते कार्यकर्ते, नातेवाईक, त्याचे जवळचे मित्र ते हतबल होऊन गेल्यासारखे वाटतात. तर मग या अशा लोकांसाठी तुम्ही काय हतबल झालेल्या लोकांसाठी करता येतं. म्हणजे पेशंटचे तयार नसला तरी पेशंटच्या बायकोला सांगतो की तू येत जा, आमच्या मिटिंगला हजर राहत जा. कारण तिने या परिस्थितीची कसा सामना करायचा आहे. नवरा पितोय तर त्याला पिऊ दे, त्याला आपण मदत करायला, तो जेव्हा तयार होईल मदत घ्यायला तेव्हा आपण करायला तयार आहोत. पण आपलं जीवन आपण वाळवंट बनवू द्यायचं नाही. आपल्या पोरांना नीट सांभाळायचे, नोकरी करायची, काम शिकायचे, 4 पैसे मिळवायचे आणि संसार चालवायचा आहे. घरातल्या पोरांचे वाढदिवस करायचे आहेत, हाऊसमौज करायची, दिवाळीला संबंध आपल्याला ती काय उठणं लावून आंघोळ करायची. म्हणून जीवन असं रखरखाट नाही झाला पाहिजे, तो केवळ व्यसनी म्हणून. हे आम्ही त्या पेशंटच्या बायकांनाही करतो, घरच्या लोकांनासुद्धा आम्ही तयार करतो. आपलं जीवन आपण जगायचं, त्याला वाटेल बघा की कधीतरी आपण सोडावी तेव्हा आपण त्याला मदत करणार आहोत. म्हणून मग आता तो जर पेशंट परत त्याच्याकडे जात असेल तर का जातो, त्याचा अभ्यास करणं, त्याचं आव्हान हे आम्हाला नक्कीच महत्त्वाचं असतं. काही लोकांचं असं असतं की शेवटी की त्यांना कळतच नाही पण ते पिऊन बसतात. अतिशय चांगली अगदी माझी लाडकी मुलं आहेत सगळे ती, पण त्यांचा ते म्हणतात बाबा कळतच नाही. मी त्याला म्हटलं की तुला